सावकाश सावकाश जाऊ द्या गाड्या, सावकाश जाऊ द्या, स्लो जाऊ द्या जरा, सावकाश स्लो जाऊ द्या. अशोक सावकाश. चला ब्रेझा राहिली, ब्रेझा आणि किरण मामा आपली गाडी राहिली. धन्यवाद. डॅशिंग पर्सनॅलिटी, दमदार व्यक्तिमत्व आणि कार्यकुशल नेतृत्व असणारे अंबरनाथ तालुक्याचे किंग मेकर आणि सन्माननीय नगरसेवक पंढरीनाथदादा बारिंगे साहेब व्यासपीठावरती आलेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं अर्थात समीरदादा देसाई आणि संपूर्ण आमचे श्रीराम मस्कर व नितीन बारिंगे चषकातले सर्व आयोजक यांच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दमदार व्यक्तिमत्व, रॉयल एंट्री. खरं तर रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं मन. खरं तर पंढरीनाथदादा बारिंगे साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. चला सामना सुरू होणार आहे तो म्हणजे आपण पाहतोय एक संघ दादांच्या माहितीसाठी एक संघ भिवंडी परिसरातला आहे, अर्थात टीम बाबाले ब आणि त्याला फाईट करेल टिटवाला परिसरातला राया संघ. हे दोन बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध. वाकण संघाने 2 सामने जिंकून क्वालिफाय झालेत पुढे. आजच्या दिवसातील अंतिम सामना ते खेळतील आणि आता ही लढत मैदानाच्या आतमध्ये या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे सोनू. खरं तर ही स्पर्धा बहुचर्चित आहे. प्रेक्षक नेहमी त्या स्पर्धेला नेहमी भेट देत असतात. आज खरं तर या 3ऱ्या दिवसामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. उद्या प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होईल. थांबवायचा सामना 2 मिनिटं थांबवायचा. फक्त काढतायत गाड्या. चला थँक्यू सो मच योगेश मडबी सर, थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. जाऊया मैदानावरती जिथे नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम प्रतीक 11 भावाले बी विपक्ष त्यांना फाईट करती आहे. स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आरसीसी राया संघ सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. कामरांग कुंगळे आणि अप्पू कुंगळे आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण पाहिलं तर मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. यावर्षी आरसीसी राया संघाने देखील अनेक साऱ्या ट्रॉफ्या जिंकल्या आहेत, अनेक साऱ्या मोठ्या संघांना परास्त केलंय. परंतु त्यांच्या अगेन्स्ट तेवढा ताकदवर संघ जो संघ देखील फार इन फॉर्म मध्ये आहे. प्रत्येक 11 भावाला टीम फाईट करते. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक नवनाथ. गेम ऑन, लेट्स प्ले. हो पहिला चेंडू एज लागली, कट करण्याचा प्रयत्न होता. शॉट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, भन्नाट वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. कामरान कुंगळे आणि अप्पू कुंगळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि आरसीसी राया संघाला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात. रायावरनं देखील आमचे फुरकान भाई देखील ऑनलाईन जोडले गेलेत, त्यांचं देखील स्वागत असेल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा अराउंड द विकेट. ओ खोला टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयास ऑन साइडला ढकललाय. शॉर्ट मिड ऑन मध्ये खेळाडू उपस्थित आणि सिंगलला खातं खुलवेल टीम आरसीसी राया संघाचं आणि कामरान कुंगलेचं. एक धाव धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक असेल. 5 षटकांची लढत आज आपण पाहिलं. आज देखील हवा भरपूर या मैदानावरती आणि हवेच्या दिशेनं सध्या तरी गोलंदाजी सुरू आहे. राऊंड द विकेट पुढचा बॉल. पहिला चेंडू खेळत असताना अप्पू ऑन साइडला खेळले, सॉफ्ट हँडने खेळतायत. सिंगल या ठिकाणी मिळेल, खातं खुलवेल अप्पूचं देखील आणि धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल ती 2 या आकड्यावरती. व्यासपीठावरती या ठिकाणी सन्माननीय आदरणीय पंढरीदादा बारिंगे यांचं देखील आगमन झालं आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत. काप्रसिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन बारिंगे चषक. लॉफ्टेड हिट, फटका छान आहे परंतु खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफला फटका फसलाय. विकेटचं पतन, लागणारा पहिला धक्का टीम आरसीसी राया संघाला. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दमायर, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर, आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. चला बॅट्समॅन लवकर पोहोचायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सौबान पोहोचतायत. न्यू बॅट्समॅन सौबान 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल कारण प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल टीम आरसीसी राया संघाला, कारण की समोरचा संघ देखील मी अगोदर सांगितलं तितक्या ताकदीचा संघ आहे. भावाला बी संघ त्यांना फाईट करतोय.
एकाच कॅलिबरेचे दोन ताकदवर संघ आपण पाहत आहेत या स्पर्धेमध्ये. चला या ठिकाणी पारदर्शक आलं गेले पंडितदादा वारिंगे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी त्याचबरोबर चौकार हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी देखील या ठिकाणी पारदर्शक असेल तब्बल 5,000 रुपयाचं. सर्वांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आली आहे. सर्वांवरती समान प्रेम दादांचं या ठिकाणी आपण पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून हे पारदर्शक असेल दोन्ही संघासाठी. राऊंड द विकेट समोर खेळतायत पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असेल आणि सिंगलच मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 3 या आकड्यावरती. चांगलं षटक नवनाथचं आपण पाहतात आतापर्यंत शांत ठेवलंय राया संघाला. बॉल झालेत एकूण षटकातील आपण पाहिले तर 5 बॉल आणि फक्त 3 धावा आल्यात. स्ट्रायकेला फलंदाज अप्पू कुंगले ऑन स्ट्राईक. इनफॉर्म फलंदाज यावर्षी फार चांगला खेळलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा खेळून काढलेला स्ट्रोक. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि एक धावी ते मिळेल. षटक समाप्त होते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या पोहोचली आहे आरसीसी राया संघाची 1 गडी बाद फक्त 4 या आकड्यावरती. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आयवा कॅच साठी देखील पारदर्शक आलं गेलंय. प्रेक्षक वर्गांसाठी ही सुवर्ण संधी असेल. नक्कीच आपण पाहताय स्पर्धेचे प्रणेते समीर दादा देसाई यांच्याकडनं आयवा कॅच साठी त्यांच्या गाडीचा लकी क्रमांक तब्बल 1,500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आयवा कॅच साठी प्रेक्षक वर्गांसाठी. क्या बात आहे. प्रेक्षक वर्ग देखील रेडी व्हायचंय आपण. आयवा झेल टिपा षटकाराच्या बाहेर बाउंड्रीच्या बाहेर झेल टिपा आणि तब्बल 1,500 रुपये कमवा. येस आणि जे बॅनर लावले गेलेत कटआउट उभारले गेलेत मान्यवरांचे त्यांचा कोणत्याही बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला चेंडू तरी देखील 1,500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते फलंदाजांसाठी. पारदर्शकांचा वर्षा होतोय या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्क वरती येते दुसऱ्या षटकामध्ये सूरज केने जलदगती गोलंदाज. खूप मोठा खेळाडू आपण पाहतोय. 2 महान खेळाडू आमने सामने. अप्पू कुंगले दुसऱ्या बाजूला सूरज केनेला आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका सूरज. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळले. फटका छान आहे आणि बॉलला पाठवलाय पॉइंट सीमा रेखा बाहेर. अप्पूच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. भारी मना मनात ती घुसणारी 74 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी. थँक्यू डीजे. चौकार येतो अप्पूच्या बॅटमन आणि चौकारानं धावसंख्या पुढे सरकेल ती 8 या आकड्यावरती. पॉवर पिचचं दुसरं षटक सध्या तरी सुरू आहे. सुरत तयार. बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. थोडासा नाराज होतोय स्वतःवरती अप्पू देखील. डॉट बॉल आलाय. एक चौकार खर्च केल्यानंतर त्वरित कमबॅक करतोय गोलंदाज सूरज केने. बघा स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आतमध्ये बसले त्यांना विनंती असेल आपण बाहेर बसायचंय या सूचना असतील. खुर्च्या आपण थोड्याशा बाहेर घ्यायच्यात आणि थोडे पाठीमागे बसा. जे आतमध्ये प्रेक्षक वर्ग बसले त्याने पाठीमागे बसायचंय प्लीज. चला सुरत तयार. चला सूरज जास्त वेळ घेऊ नका आपण. षटकातील पुढचा बॉल असेल. धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. फटका चांगला आहे. ताकद नव्हती फटक्यामध्ये परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते आरसीसी राया संघाच्या माध्यमातून. संघ पोहोचलाय 1 गडी बाद 10 या आकड्यावरती. पॉवर पेच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी जास्त नाहीये. पहिलं षटक फार चांगलं. फक्त आपण पाहिलं 4 धाब्याचं. नवनाथनं 4 धावा खर्च केला. 1 विकेट प्राप्त केली. पूल करण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर फार वेगानं आला आतमध्ये. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. 11 या आकड्यावरती. चेंडू झालेत एकूण षटकातील आतापर्यंत 4 आणि धावा खर्च होत्या रोशन या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा. मोठे फटके मारावे लागतील. टीम भावाले बी संघासमोर खेळत असताना चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल. फायटिंग टोटल स्कोर उभा करावा लागेल. सूरज तयार. पूल करतात. फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन नाहीये. खेळाडू उपस्थित. मिड विकेटला फटका फसलाय. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम राया संघाला.
जी आहे आघारी शिवरायांचा मावला भारी आहे दोघांची दोस्ती यारी गात जनता गुणगान सारी गात जनता गुणगान सारी दोस्ती यारीची आहे आघारी शिवरायांचा मावला भारी आहे दोघांची दोस्ती यारी गात जनता गुणगान सारी दादा बोलते थँक्यू सो मच. विकेट मिळवली आहे सूरज केने देखील. नवीन खेळाडू माईस येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती तुम्हाला नक्कीच ही रॉयल एंट्री दाखवली जाते दादांची या ठिकाणी. क्या बात आहे. रोशन फराड ओमसाई MTC या वाहिनीद्वारे ड्रोनच्या साह्याने या ठिकाणी चित्र टिपले गेले छायाचित्र आणि स्पर्धेमध्ये आगमन ज्या वेळेस होत होतं त्यावेळेसची ही एंट्री दाखवली जाते स्क्रीनवरती ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी आपण रॉयल एंट्री पाहिली दादांची. त्यांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत असेल. माईज येत आहेत नवीन खेळाडू. सुरत तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो सॉफ्ट हँडने खेळतायत कारण की बॉल पडल्या तर आतमध्ये आला होता. ड्राईव्ह केलाय आणि वाडी स्ट्रॉंग आपला खेळाडू उपस्थित. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 12 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. तर याच दरम्यान ॲडव्होकेट प्रसाद दादा शेलके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी इन्व्हाइट करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. या मॅचनंतर कदाचित तुम्हाला शो मॅच देखील पाहायला मिळेल आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. वेलकम आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. टीम भावाले बी संघ प्रति केली पण भावाले बी आपण पाहतात खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलाय. 2 षटकं ही भावाले बी संघाच्या बाजूने राहिलेत परंतु आता धावांचा वेग वाढवावा लागेल टीम RCC राय संघाला देखील. हे पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता हा ताफा गाड्यांचा ताफा पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. अप्रतिम ही रॉयल एंट्री पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेस स्पर्धा भरवली जाते त्या वेळेस दादांची ही रॉयल एंट्री आम्ही प्रत्येक वर्षी पाहिले आणि या वर्षी देखील या ठिकाणी पुन्हा एकदा दादांचं आगमन झालंय. चला काय झालंय मैदानाच्या आतमध्ये फास्ट केलं पंच. तर या ठिकाणी जितेश मस्कर आणि विजय कोलेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 6 हॅट्रिकसाठी आणि चौकार हॅट्रिकसाठी राया टीमच्या खेळाडूंना 6,000 रुपये दोघांकडून 3,000 रुपये आणि सुखदेव मडवी यांच्याकडून 1,000 रुपये आहेत. एकूण 7,000 रुपयाचं प्राईज राया संघ. तुम्ही पाहता स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान राया संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्या टीमच्या खेळाडूंना सुवर्ण संधी. एक जर हॅट्रिक ठोकली चौकार 3 ठोकले किंवा 3 षटकार मारले तर 7,000 रुपयाचं प्राईज. विजय कोलेकर यांच्याकडून 3 त्यानंतर जीत मस्कर यांच्याकडून 3 आणि सुखदेव मडवी यांच्याकडून 1. आणि यावेळेस मात्र विकेटचं बदन माईजला देखील परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का लागेल टीम RCC राया संघाला. DJ अंबरनाथ या पालिकेचा तो नगर सेवक झाला. गयानंद झाला पालगावच्या या जनतेला. गयानंद झाला पालगावच्या या थँक्यू जनतेला. DJ. थोडासा बॅकफुट वरती जातो संघ. स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान RCC राया संघ रन्स येत नाहीयेत. याचं मूळ कारण नियंत्रित टप्पा आणि नियंत्रित लेंथ वरती गोलंदाजी होतीये टीम भावाले बी संघाच्या माध्यमातून. लगातार विकेट आले 3 गडी बाद. फक्त 12 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आरमान आलेत. गोलंदाजी मार्कवरती योगेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल या षटकातील राऊंड द विकेट. हो यावेळेस यॉर्कर क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. दांडी गोल होती आणि लागतोय 4था धक्का टीम राया संघाला. तो कशाचं कम नाही रे, तो कशाचं कम नाही रे. आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम नाही रे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन कारेबली संघाचे कॅप्टन आणि मानेरे संघ आपण उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल या गोष्टीची नोंद घ्या. टीम मानेरे आणि टीम कारेबली संघ कॅप्टन आय कॅन्डली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. पहिला पुकार तुमच्यासाठी.
चला फलंदाज लवकर जा आपण मैदानाच्या आतमध्ये थोडंसं फास्ट जायचं आपण. 4 गडी बाद, फक्त 12 धावा स्कोरबोर्ड वरती. काय गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये भावाले बी संघाच्या माध्यमातून. प्रतीक 11 भावाले बी म्हटलं तर नक्कीच प्रतीक मानेरकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि दुसऱ्या बाजूला जितेश मस्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ RCC राया टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान या नावानं खेळती या स्पर्धेमध्ये. नवीन खेळाडू येत आहेत, वाकस येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करून देखील खेळायचं आहे देखील सूचना असतील. थोडंसं फास्ट केला फलंदाज. पुढचा बॉल षटकातील योगेश तयार. राऊंड द विकेट. हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता परंतु यावेळी दिशा खराब आहे. आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा वाईट बॉल झालाय. अवंत धावे ते मिळेल आणि धावसंख्या पुढे सरकील ती 13 या आकड्यावरती. येस, आयवा कॅचसाठी नक्कीच तब्बल 1,500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1,500 रुपयाचा कॅश प्राइज, एक सन्मान चिन्ह देखील दिला जाईल आणि टी शर्ट देखील देण्यात येईल. फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेला खेळलेत. एकदा तर पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होता आणि एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. चुकीच्या एंडला थ्रो आणि पुन्हा एकदा फिकाफिकी झाली होती चेंडूची परंतु एकच धावे ते मिळेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात फलंदाज अप्पू कुंगले. धावसंख्या 14 वरती पोहोचेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. षटकार हॅट्रिक असो किंवा चौकार हॅट्रिक, त्याच्यानंतर आपण पाहिलं विकेट हॅट्रिक साठी लाडके नगरसेवक आमचे सन्माननीय पंढरीदादा वारिंगी यांच्याकडे देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अनेक सारे पारितोषिक येत आहेत परंतु फटकेबाजी नाहीये या मॅच मध्ये. अप्पू कुंगले स्ट्राईक, एकमेव फलंदाज ज्याच्यावरती आता फार जिम्मेदारी आहे धावा बनवण्याची. राऊंड द विकेट योगेश. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा होता परंतु लाईन पाहावी लागेल. येस, लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू होता, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 15 वरती पोहोचते. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक असेल. शांत क्रिकेट, पूर्णपणे या ठिकाणी शांतता पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला पुल करतायत. फटका चांगला परंतु खेळाडू उपस्थित आणि चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, एकच धाव ते मिळेल. धावसंख्या नक्कीच पोहोचते 16 या आकड्यावरती. कौतुक करेल मी गोलंदाज भावाले बी संघाच्या गोलंदाजांचं, कारण की ज्या प्रकारे थांबवले या मॅच मध्ये RCC राया संघाला. 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार योगेश. पुन्हा एकदा अरमान ऑन स्ट्राईक, वाकस असतील. यावेळेस पुन्हा एकदा इश लागली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद असतील. विकेटचं बदल लगातार धक्के पे दे धक्का. पंढरी दादा हाय समीर देसाईवर पाय त्यांच्यावर पाय त्यांच्यावर फिदा हाय सारी पब्लिक आता पंढरी दादावर समीर दादावर समीर दादावर. फायनल मारून मालिका विरत बसून जाईल बुलेटवरी ज्यांना एसएम ग्रुपच्या पोरांची. थँक्यू. चला 5 जा फलंदाज, 5 जा आपण. तब्बल 5 गडी बाद झाले 16 या आकड्यावरती. RCC राय संघाला नक्कीच पहिल्यांदाच पाहतोय की अशा प्रकारे या ठिकाणी ही दयनीय अवस्था त्यांची झाली आहे. कारण की अनेक साऱ्या स्पर्धा या संघानं गाजवल्यात परंतु आज या ठिकाणी आपण पाहत आहेत भावाले बी संघाची तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळते आहे आणि थांबवलंय RCC राय संघाला. सन्मानजनक करूपर्यंत पोहोचावा लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. बॉल शिल्लक षटकातील शेवटचा बॉल. हो, पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, नकार दिलाय. अप्पूला स्ट्राईक हवी आहे सांगत असताना आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा स्कोरबोर्ड वरती. 5 गडी बाद टीम RCC राया. चला ड्रिंक्स वाली मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायची लगेच. डीजे आमच्या पंढरी वारिंगेला कापी सिद्धी प्रसन्न झाला. अंबरनाथ या पालिकेचा तो नगर सेवक झाला. लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला. लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला. कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला.
थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहताय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिले षटक नवनाथचं फक्त 4 धावेचं, एक गडी त्यानं बाद केला. त्याच्यानंतर सूरज केने आले. सूरज केनेने देखील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये योगेश आले आणि योगेश फक्त 4 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्याने कॅरी केल्या. धावसंख्या फक्त 16 धावा स्कोरबोर्डवरती आणि एकूण गडी बाद झाले ते 5. डिंगसोली मैदानाच्या आतमध्ये आज स्पर्धेचा तिसरा दिवस. अनेक सारे मोठमोठे संघ आपण पाहतायत. प्रेक्षक वर्गांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणि उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा मेगा फेस्टिवल सुपर संडे मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या दिली जाईल स्वप्नातील बाईक. अर्थातच या ठिकाणी बुलेट बाईक देऊन आपण एक खेळाडूला सन्मानित करणार आहोत या स्पर्धेमध्ये. गतवर्षी मच्छिंद्र सर आपण पाहिलं होतं की राहुल पाटील जे दैसरचे होते आणि त्यांना आपण ही बुलेट बाईक दिली होती, परंतु यावेळेस मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये तो संघ परास्त झालाय दैसर संघ. परंतु आता यावर्षी कोणता नवीन चेहरा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. प्रथम मनीष कोळेकर, त्याच्यानंतर आपण पाहिलं रवी भाईले, त्याच्यानंतर सूरज दुधकर आणि त्याच्यानंतर महेश मडबी आणि बली भोईर यांना जॉईंट मध्ये दिली होती बुलेट आणि त्याच्यानंतर दैसरच्या या ठिकाणी राहुल पाटील यांना बुलेट देऊन सन्मानित केलं होतं. स्क्रीनवरती तुम्हाला ही बुलेट आमची पाहायला मिळते. ब्लॅक घोडा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवरती. स्पर्धेचं आकर्षण. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असेल. धावा फार कमी आहेत, फक्त 16 धावा स्कोरबोर्डवरती. सुजित येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. चौथ्या षटकामध्ये स्ट्राईकला फलंदाज सलामीला आलाय अप्पू कोंगले ऑन स्ट्राईक. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची, परंतु सिद्ध अद्याप केली नाहीये. सिद्ध करावं लागेल कारण की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा स्वतःला सिद्ध करता तेव्हाच तुम्हाला जग आपोआपच प्रसिद्ध करत असतं. 16 धावा स्कोरबोर्डवरती आहेत आणि षटकाला होते सुरुवात. चला फास्ट खेळायचंय भावाले बी टीम. बघा वेळ घेऊ नका, चर्चा नको प्लीज, कारण की आज आम्हाला या ठिकाणी थोडासा उशीर झालाय. सेमीफायनलचा सामना देखील आम्ही सकाळी खेळवलाय या स्पर्धेचा. पहिला बॉल षटकातील ऑन साइडला पुल केलाय. फटका चांगला, एलिव्हेशन नाहीये. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित लॉंग ऑनला टिपली झेल फलंदाज बाद. अप्पूची खेळी देखील संपुष्टात आणि अजून एक धक्का टीम राया संघाला. आपली देवाची कृपा पंढरी दादा हाय समीर देसाईवर पाय त्यांच्यावर पाय त्यांच्यावर फिदा हाय सारी पब्लिक आता पंढरी दादावर. थँक्यू डी. चला म्हणतो लवकर जायचंय आपण. अप्पू बाद झालेत आणि फिल्डिंग लावायची आपण. भावाले बी संघ फिल्डिंग लावून घ्या, चर्चा नकोय. म्हणतो येत आहेत नवीन फलंदाज. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फक्त 16 धावा स्कोरबोर्डवरती, 6 गडी बाद. थोडस या ठिकाणी सुरुवातीला लो स्कोर पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हो समोर खेळ फटका चांगला विशेप मध्ये खेळतायत खेळाडू उपस्थित. अडवण्याचा प्रयत्न 100% केला परंतु बॉल सीमा पलीकडे. मुंतूच्या बॅटमधनं चौकार. पंढरी वारी गेला का प्रसिद्धी प्रसन्न झाला. अंबरनाथ या पालिकेचा तो नगर थँक्यू डीजे. लगातार मोठी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी टीम राया संघाला. मुंतू स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा. हो अगोदरच बॅट फिरवण्यात आली, पाहावं लागेल परंतु चेंडू अतिरिक्त टर्न झाला, बाहेर निघतो ऑप्शनच्या. पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय. धाबा संख्या या ठिकाणी पुढे सरकील ती 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी 4 सुरू आहे. गोलंदाज सुजितचं 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल या षटकातील. म्हणतो स्ट्राईक ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो फटका चांगला ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित अलाउन द कार्पेट. फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 22 धावा फलकावरती. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल ती वकील संघटना विपक्ष पोलीस दल यांच्यामध्ये या ठिकाणी शो मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि दोन्ही संघ रेडी राहायचं आपण. पुढचा बॉल षटकातील. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न परंतु मागे खेळाडू उपस्थित आणि टिपली झेल. 7वा गडी देखील बाद झालाय. 7 गडी बाद होत आहेत आरसीसी राया संघाचे. डीजे गोंधळे आला यो पालेका वाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. चला फलंदाज बाद झालेत. नवीन बॅट्समॅन लगेच पाठवायचे आपण. आज आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर नामांकित समालोचक
आमचे पाहतोय आम्ही त्यांना दुबईमध्ये नक्कीच ऐकलं, त्याच्यानंतर दुबई असेल, कतार असेल, त्याच्यानंतर अनेक सारे या ठिकाणी देशामध्ये समालोचन केले. त्याच्यानंतर आपण पाहिलं यावर्षी सुरुवात पुन्हा एकदा केली आहे. बँगलोर येथे सध्या तरी जवळजवळ मच्छिंद्र सर 1 महिना होते आणि नक्कीच त्यांचा आवाज आपण या ठिकाणी टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्टमध्ये आम्ही नेहमीच ऐकत होतो. नामवंत समालोचक, त्याचबरोबर आमचे मच्छिंद्र सर शिक्षक देखील आहेत, त्याच्यानंतर पोलीसमध्ये देखील ते आहेत. अनेक सारे त्यांचे चेहरे आहेत, आपण पाहतो त्यांची पर्सनॅलिटी ही वेगळी आहे. रोशन नेहमीच आपण पाहतोय शिक्षक असतील, त्याच्यानंतर तिथे त्यांची पर्सनॅलिटी वेगळी, त्याच्यानंतर कॉमेंट्री करतात, त्यावेळेस हे फक्त फॅशन आहे आणि फॅशनसाठी ते समालोचन करत असताना देखील आम्हाला मार्गदर्शन करत असतात. यस, थोड्या दिवसानंतर इंटरनॅशनल कॉमेंटेटरमध्ये देखील त्यांची गणना केली जाईल, कारण की नामवंत समालोचक आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. डॉट बॉलची समाप्ती. चला या ठिकाणी ओव्हर समाप्त होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 गडी बाद फक्त 23 धावा. डीजे रे आला यो पालेगाववाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू सो मच. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, अंतिम षटक असेल, स्लो ओव्हरचं षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणेमारीचं षटक म्हटलं जातं. आणि या डेट ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. योगेश भालेराव, योगेश भालेकर असेल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकेला फलंदाज मयूर पाहायला मिळतोय. चला पहिला बॉल षटकातील तयार होत आहेत गोलंदाज. राऊंड द विकेट. हो, पुन्हा एकदा यावेळेस मात्र लाऊड अपील करतायत. वेगवान चेंडू होता, बॅटन पॅटच्या मधून निघून गेलाय. अपील जोरदार होती आणि येस येस इट इज आउट. फलंदाज बाद असेल. विकेटचं पतन. 8वा धक्का. दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला, धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला. कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला, कापी सिद्धी देव थँक्यू पावलाय. डीजे. चला नक्कीच या ठिकाणी आदरणीय बाळरामजी पाटील आमचे जांभिवली गावचे विभाग प्रमुख आहेत, त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात स्पर्धेसाठी. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. परंतु या ठिकाणी 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाने येऊन हा षटका ठोकलाय. कृपा पंढरी दादा हाय समीर देसाई वर, कृपा हाय त्यांच्यावर, कृपा हाय त्यांच्यावर. फिदा हाय सारी पब्लिक आता पंढरी दादावर, समीर दादावर. थँक्यू. आयान आलेत नवीन फलंदाज. आयानच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. अनेक साऱ्या वेळा नक्कीच रोशन भावाले बी संघ आणि RCC राया ही 4 ते 5 वेळा लढत झाली आहे. दोघांमध्ये नेहमीच टफ राहिली आहे, परंतु आज मात्र RCC राया संघावरती भावाले बी संघ या स्पर्धेमध्ये भारी पडलाय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. कौतुक करेल मी भावाले बी संघाचं. 29-29 धावा फक्त धावफलकावरती. पुढचा बॉल षटकातील. हो, पुन्हा एकदा उचललाय. यावेळेस मात्र पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. 9व्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज षटका ठोकतोय. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता, पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. थँक्यू सो मच. धावसंख्या बोलली ती 35 या आकड्यावरती. 45 ते 40 पर्यंत पोहोचावं लागेल. अजून जर मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर बनू शकेल रोशन. बॉल शिल्लक षटकातील 3. ओ, यावेळेस मात्र डीप राहिला चेंडू. खाली राहतो पूर्णपणे, अजिबात उचली नाहीये. या चेंडूमध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज देखील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या सामन्यामधील. 35 लॉस ऑफ 8 विकेट्स. 8 गडी बाद झालेत 35 या आकड्यावरती. पुढचा बॉल षटकातील. राऊंड द विकेट. आयान ऑन स्ट्राईक. मागे खेळतात. फटका छान आहे आणि जाईल चेंडू सीमारेखा बाहेर, परंतु फलंदाज बाद झालेत. हिट विकेट असेल आणि धक्का क्रमांक बॅट लागली, बॉल लागला. येस, चला दांडी गोल असेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील. आयान बॅक टू द डगआउट. 9वा धक्का. गरिबांचा वाली
जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते थँक्यू सो मच. 9 गडी बाद झाले. 35 धावा फलकावरती. अंतिम विकेट असेल. शेवटचा फलंदाज मोहम्मद येत आहेत. नवीन फलंदाज. शेवटचा बॉल शिल्लक. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल की पुन्हा एकदा गोलंदाज वर्चस्व गाजवेल या चेंडूवरती. ओ फटका छान आहे. क्या बात आहे. अंतिम मोमेंटला बॅटचा पेस ओपन केलाय. बॉल ट्रॅव्हल झालाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेखा बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय हा चौकार. धावसंख्या पोहोचली ती 39. 39 धावा बनल्या गेल्यात आणि 40 धावेचं लक्ष असेल टीम प्रतीक 11 भावालेबी संघासमोर. जरी आपण पाहिलं नक्कीच मच्छिंद्र सर धावा बनलेल्या नसल्या स्कोरबोर्ड वरती तरी RCC राया या संघाची गोलंदाजी ही त्यांची प्रमुख ताकद आहे आणि त्याच अनुषंगाने ते धावा रोखतील का या धावा सहजरित्या बनवल्या जातील या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात. नामवंत समालोचक आमच्या या ठिकाणी मार्गदर्शक आमचे आदर्श मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच. धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला, धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला, कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला, कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. थँक्यू. तर या ठिकाणी टॉस केला जाईल बघा. वकील संघटना विरुद्ध पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये बिग फाईट मॅच होईल आणि यावेळेस टॉस साठी इन्व्हाइट करेल दोन्ही कॅप्टनला. या पण टॉस साठी शो मॅच होणार आहे. या मॅच मध्ये पोलीस विरुद्ध तुम्ही वकील संघटनाशी लढत पाहाल आणि तर सन्माननीय आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि किंग मेकर नगरसेवक पंढरीनाथ दादा वारिंगे यांना विनंती करेल की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभास्य आम्ही टॉस करू या मॅचचा. चला दादांच्या शुभास्य आम्ही टॉस करतो. या मॅचचा एक सुपर मॅच होणार आहे. शो मॅच. पोलीस वर्ग विरुद्ध तुम्ही वकील संघटना यांच्यामध्ये एक मॅच पाहणार. बिग फाईट लढत आणि या स्पर्धेचे टॉस करण्यासाठी या मॅच मध्ये खरं तर आमचे स्पर्धेचे किंग मेकर नगरसेवक पंढरीनाथ दादा वारिंगे साहेब यांच्या शुभास्य मी करतोय टॉस. दादांच्या शुभास्य टॉस. हिट्स इज अ कॉल अँड टॉस विन. पोलीस निरीक्षक करत संपूर्ण आमचा पोलीस वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस जिंकले सर काय डिसिजन? 2 मिनिटं ठीक आहे चालेल. फिल्डिंग प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन. एक चांगली मॅच होईल. दोघांकडून अपेक्षा भरपूर आहेत. दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येतात. दादांच्या माध्यमातून गेली 9 वर्ष आपण ही स्पर्धा पाहतो. पोलीस विरुद्ध वकील ही संघटना प्रथमच आपण ही मॅच पाहतो. काय म्हणाल? मॅचचं आयोजन खूप सुंदर आहे आणि मी तर गेल्या वर्षीच खेळलो त्यावेळेला आम्ही वकील संघटनेला हरवले. आता बघू यावेळेला पण त्याच पद्धतीने यांना हरवायचे आहेत. टार्गेट पूर्ण करू आम्ही. दादांबद्दल काय सांगाल? एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. कार्यकुशल नेतृत्व नगरसेवक आपले पंडित दादा वारिंगे यांच्याबद्दल. दादा खूप जुने कार्यकर्ते आहेत आणि आता तर नेतेच आहेत प्रश्नच नाही. पण अंबरनाथ उल्हासनगर त्यांनी गाजवलेलाच आहे सर्वांना माहीत आहे. धन्यवाद. बॅटिंग करायचे काय म्हणशील? किती धावा झाल्या पाहिजेत? 4 ओव्हरची मॅच आहे. 50 ते 60 धावांचा लक्ष्य असेल आमचा. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? दादांबद्दल तू काय सांगशील? दादा तर किंग मेकरच आहेत. पालेगावचे नव्हे तर अख्ख्या ठाणे जिल्ह्याचे किंग मेकर आहेत. सांगायची गरज नाही कोणाला. धन्यवाद. हे होते दोन्ही कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज टीम पोलीस संघटना वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद. सगळ्यांनी बसून घ्या. केक जर आले असेल तर आपण दादांच्या शुभास्ते नक्कीच तो केक कटिंग करणार आहोत. सर्व स्पर्धेचे आयोजक आमचे समीर दादा देसाई यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी थेट दादा
या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच मॅच स्टार्ट होते मैदानाच्या आतमध्ये एक बिग फाईट मॅच, 4 षटकांची ही लढत असेल, येणारी लढत. आणि नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मच्छिंद्र पाटील सरांकडे. थँक्यू योगेश, थँक्यू सोनू. पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. सामना सुरुवात होतोय. जिंकण्यासाठी 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. हवेमध्ये चेंडूच्या पुढे सरकला आहे आणि त्याच्या वाक्यामध्ये सोपा झेल सोडलाय. योगेशचं मी खरोखर कौतुक आहे, ज्यानं 5 पर कंप्लीट केल्या स्पर्धेमध्ये. पहिला गोलंदाज सर ज्यानं 5 पर कंप्लीट केलाय, 5 धक्के दिले त्याने मैदानावरती. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे या स्पर्धेसाठी. भाबाले बी प्रतीक 11 भाबाले बी हा संघ आपण पाहतोय. भिवंडी तालुक्यातील नामांकित संघ त्याला फाईट करतोय. टिटवाल्यातील RCC म्हणजे श्रीराम मस्कर प्रतिष्ठान, RCC राया संघ. तसे काही फारशी पाहायला मिळाले. सुरुवातीपासून कंबर कसली गोलंदाजाने त्याला विकेटचे सातत्य कायम राहिलं, त्यामुळे धावसंख्येमध्ये फारसा फरक जाणवला नाही आहे. मंचावरती आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व 25 वर्ष जे नगरसेवक राहिलेत, सन्माननीय पंढरीनाथ शेठ वारिंगे आमच्या मंचावरती आहेत. दादांचं मी मनापासून स्वागत करतोय. दरवर्षी दादांची रॉयल एंट्री आपण पाहतोय आणि यावर्षी समीर दादा या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांचा वाढदिवस, त्या वाढदिवसाचा औचित्य साधून दादा इथे उपस्थित झालेत. दादा तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 25 वर्षाची कारकीर्द दादाने गाजवली. तर दादांचा स्वभाव फार कडक आहे. मग दादा नारळासारखे आहेत, वडून कडक, आतून मात्र नरम आहेत दादा. कारण दादांची शिस्त या मी नेहमी पाहिली आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहिलं आहे. मागची 25 वर्ष लोकांच्या मनावरती राज्य करणारे आमचे वारंगे साहेब मंचावरती आहेत. पंढरीनाथ शेठ वारंगे शांत स्वभाव, नेहमीच लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणून जनतेनं भरभरून दादांवरती प्रेम केलं. आणि मागच्या 25 वर्ष दादा सातत्याने नगरसेवक राहिले आहेत आणि लोकसेवेसाठी कार्यरत असणारे हे आमचे वारंगे साहेब आमच्या मंचावर. दादा तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. जबरदस्त नेतृत्व या परिसरातील अंबरनाथ तालुक्याच्या विकासाला ज्याने विकासात्मक गती दिली, गतिमान विकासाला गती देणारे नगरसेवक आमचे पंढरीनाथ शेठ मंचावरती आहेत. स्वागत आहे दादांचं. दादांची रॉयल एंट्री आपण दरवर्षी पाहतो या स्पर्धेमध्ये. ती उत्कंठा असते आम्हाला देखील की दादा कधी येणार, रॉयल एंट्री कधी होणार. प्रेक्षकांना त्या एंट्रीची फार उत्कंठा नेहमीच असते. असे सर्वांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व पंढरीनाथ शेठ वारंगे साहेब या स्पर्धेचे शिल्पकार. दादा तुमचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. आज सामना जिंकायचा असेल प्रत्येकाने भावाले संघाला तर सातत्य विकेटचं फार महत्त्वाचं आहे. कारण RCC राय संघानं फारशा धाबा उभारल्या, 39 धाबा फक्त कुठल्यात. 7 गड्यांचा मोबदला मोजावा लागला आणि त्यामध्ये योगेशनं 5 पर कंप्लीट केला. काय गोलंदाजी राहिली त्याची, अटॅकिंग गोलंदाजी, अप्रतिम एक्सलंट बॉलिंग प्रदर्शन दाखवत असताना खूप चांगली कामगिरी राहिली. ड्राईव्ह केल्या चेंडूला बॅकलिपला खाली ठेवत असताना मिडअपला फ्रेश होता, मात्र मिसफील करतोय. मिळणार ते एकच धाव. सिंगल डबलने देखील सामना जिंकता येऊ शकतोय. कारण मागच्या 2 सामन्याचा इतिहास आपण पाहिला तर 67 धावा गावदेवी दहिसर संघानं कंप्लीट केल्यात, चेस केल्यात. आणि मागच्या सामन्यात 50 धावा मुरबी संघाविरुद्ध चेस झाल्यात वाकलन संघाच्या माध्यमातून. त्यामुळे स्पर्धेमध्ये धावा होतात. 40 धावांचं आव्हान आहे. स्वर्गवासी श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगेचे 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. आज आम्ही 30 दिवसामध्ये आहोत. लवली हिट मात्र मी टायमिंग होते जज करतोय. त्याच्या व्याख्यामध्ये फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती, 2 वरती 3रा धक्का. सूरज शेडू खाली, फलंदाज बाद. मालेगावाचा कापरी सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर. मालेगावाचा कापरी सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार. 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 अत्यंत लोकप्रिय स्पर्धा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली स्पर्धा, बुलेट ट्रॉफी जिला आम्ही संबोधतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेची स्पर्धा, या स्पर्धेची चर्चा असते. अशी लोकप्रिय आणि बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय. या हंगामध्ये 1 लाख पारितोषिक. सर 1 मिनिट थांबवतोय फक्त. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतं. या दरम्यान सुलतानबाईंचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावरती गणेशजी चिरला अर्थातच सुलतानबाई यांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये. येस सर. आज मात्र व्यासपीठ निश्चित भरभरून तुम्हाला पाहायला मिळते. प्रचंड मान्यवरांची आज मांदी आली व्यासपीठावरती. आज समीर दादा यांचा वाढदिवस देखील आहे. स्वतः दादा देखील उपस्थित आहेत आणि आता सुलतानबाई यांचं देखील आगमन झालं. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आज व्यासपीठ तुम्हाला भरपूर
भरगतचं पाहायला मिळतोय. मान्यवरांची सातत्याने मांदी आली पाहायला मिळते आणि मान्यवरांचं स्वागत केलंय. सुलतान भाई यांचं स्वागत केलंय षटकारानं. फ्लॅट स्ट्रोक, दॅट्स अ 6. दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. निखिल केने पहिल्या चेंडूत षटकार मारतो कर दडपण आलं तर 2 गडी बाद झाले, 2 वरती 2 होते. अशा परिस्थितीत संघाला सावरणं अटॅकिंग गोलंदाजी प्रचंड वेग, भन्नाट वेग दाखवत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता होते. 51 धावा दापलकावरती 8 गडी बाद. वाटतं बॉलिंग काय स्पेल राहिलाय का षटकाराचा. अपवाद वगळला तर फार चांगला स्पेल राहिला गोलंदाजाचा. एक षटकाची सांगता 8 धावा, 40 धावा पूर्ण करायच्या मैदानावरती. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेहमी चर्चेला उदाहरण असणारी लोकप्रिय बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती. स्वर्गवासी श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगे चषक 2026 पर्व आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय वारंगे साहेब देखील या मंचावरती आहेत. पंढरीनाथ शेठ, त्यानंतर सुलतानबाईंचं देखील आगमन झालं. प्रचंड व्यासपीठ आज मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आज व्यासपीठाची शोभा प्रचंड वाढताना पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये उद्या मात्र या स्पर्धेला आम्ही निरोप देणार. उद्या या परिसरातील 8 संघ फाईट करताना पाहायला मिळतील. त्यानंतर सेमीफायनल, नंतर फायनल आणि कोण बनेगा चॅम्पियन ह्याची उत्तर तुम्हाला मिळणार या स्पर्धेत. 32 संघांचा सहभाग दरवर्षीप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये स्पर्धेला उद्या आपण निरोप देणार. कोणाचे ते परिवर्तन मात्र कोणते संघ फाईट करणार. आज व्हाईट कार्ड एंट्री मिळणार वाकळण संघ मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. 2 सामने ते लगातार जिंकलेत. पुढचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी वकील वर्ग वर्सेस पोलीस वर्ग यांच्यामध्ये एक एंटरटेनमेंट सामना, प्रेक्षणीय सामना असणार आहे. चला लगेच सामना सुरू करा. आपण दोन्ही संघांना विनंती, सामन्याचं रिदम तोडू नका. राय संघ, बवाळे संघ खूप चांगली फटकेबाजी आता करत असताना एक षटकार आलाय. 2 चेंडूमध्ये 2 धक्के दिले होते गोलंदाजाने मात्र स्पेल खूप चांगला P1 मध्ये. दुसऱ्या षटकार प्रारंभ होत असताना 40 धावा रोखायच्या आहेत. मात्र मोठं आव्हान आहे ते जय श्रीराम प्रतिष्ठान RCC राय संघासमोर. 39 धावा कुठल्यात त्यांना 7 गणाच्या मोबदल्यामध्ये. योगेश समी कौतुकारा विसरणाने त्यानं 5 पर कंप्लीट केला स्पर्धेमध्ये. एकमेव गोलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये 5 पर कंप्लीट केल्या आहेत. फलंदाज पनामा कॅप परिधान करून स्टार्क एंडला उंची जास्त. गुड बॉलिंग, अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गुडल्या स्पर्धेचे टेक ऑफ केलाय. फलंदाज मात्र कोणत्या प्रकारे वाव नाहीये. डॉट डिलिव्हरी, मागच्या काही चेंडूचा विचार करता जास्त डॉट डिलिव्हरी केल्यात त्यावेळेला फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कार्य केलंय. 40 धावांवरती सामना जिंकायचा असेल तर अटॅकिंग होण्याची गरज आहे. गुड बॉलिंग. दुसऱ्या स्पेलमध्ये P2 मध्ये येत असताना गोलंदाज माईज जबरदस्त गोलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाजी, अचूक टप्पा, डायरेक्शन खूप चांगलं आहे, ॲक्युरेसी खूप चांगली आहे, परफेक्शन खूप सुंदर आहे आणि गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला आहे. त्याचा बघायचं वेगवान भन्नाट गोलंदाजी. मगाशी सोनूनं सांगितलं की राय संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी बघायचं आहे तर भावाले संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी. मजा आहे सामन्यामध्ये. स्टेप आउट झालाय लॉकअपच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. जेवढा वाऱ्याचा वेग तेवढा धावांचा वेग. दॅट्स अ 6, सुपर 6. दुसरा षटकार. कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. दादांच्या नावात देखील दम आहे आणि कामात देखील दम आहे. मागची 25 वर्ष दादा नगरसेवक आहेत. का प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य केलंय ते मात्र पंढरीशेठ वारंगे साहेबांनी. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि याच्या अजून एक बॅटमध्ये येणार मोठा षटकार. यस, आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ 6. तिसरा षटकार या सत्रातील बॅक टू बॅक षटकार आले आहेत. त्यामुळे सामना राय संघाच्या बाजूला झुकणार की भवाले संघाच्या बाजूला झुकणार याची उत्कंठा त्यामध्ये प्रेक्षकांना पुन्हा शिगेला पोहोचवते. तुझीची फटकेबाजी, पनामा कॅप. मला मोहिंदरची आठवण आली जे पनामा कॅप घेऊन नेहमी क्रिकेट खेळायचे. त्यानंतर एकदा पनामा कॅप स्टंपवरती पडली, त्यानंतर पंचानं आऊट घोषित केलं. त्यानंतर त्यानं पुन्हा ती कॅप घातलीच नाही आहे जिला पनामा कॅप म्हटलं होतं. बघायचं जे नेहमी तुम्हाला
पंचांच्या डोक्यावर दिसत असते. मध्ये फार कमी खेळाडू असतात जे पनामा कॅप खेळून खेळत असतात. टाकेला फलंदाज सज्ज होते. 2 चेंडू 2 षटकार अटॅकिंग फलंदाजी. जबरदस्त अटॅक करत असताना गोलंदाजावरती ऑन द राईज केल्याचा प्रयत्न. मात्र चेंडू हवेमध्ये पुढे सरकला मिडॉनला आणि याच त्याच्या आवाक्यामध्ये फलंदाज बाद सुजितला परतावा लगे तिसरा धक्का. त्याचा मोठा त्याच्या डोक्याला भगवा फेटा गाडी बंगला खिशात नोटा तरी नाही गर्वाचा ताठा आहे शिवसैनिक हा ठाणे जिल्ह्यात गाजलेला आहे शिवसैनिक हा ठाणे जिल्ह्यात गाजलेला कापसिद्धी देव पावलाय पंढरी दादाला कापसिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. सुजित मध्ये आक्रमकतापणामध्ये संयम नाहीये. क्रिकेटचा टी सांगतोय संयम, टेम्परमेंट. संयम तुमच्यामध्ये असायला हवा. नेहमी आक्रमक राहून चालत नाहीये. फलंदाज सुजित नेहमी आक्रमक झाला. 2 चेंडू 2 षटकार मारले. तिसऱ्या चेंडू देखील आक्रमक होण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा गडी बाद केलाय तो महेशनं. महेशला मिळालेलं पहिलं यश. आता कमबॅक होत्या मैदानावरती. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये दुपारचं सत्र रणरणत ऊन आणि त्या रणरणत उन्हामध्ये रंगलेला हा जबरदस्त सामना. 2:41 होतात आणि 2:41 रणरणत्या उन्हामध्ये 32°C तापमान मैदानावरती आणि त्या डिग्रीला तापलेला हा मैदान बघायचं. सामना किती तापणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना इनिंग नंबर 5 वरती नवनाथ आलाय. नवनाथची जबाबदारी वाढली कारण महेशनं आताच गडी बाद केलाय. सुजितला त्यानं बाद केलाय. कट केला शेवटच्या मोमेंटला. बॅकफूट लावून मात्र कट करत असताना अप्पर कट दाखवले आणि चेंडू पॉइंट मध्ये निघून आलाय सरळ चौकारासाठी. वाट अ शॉट. पालेगावाचा कापरी सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर. पालेगावाचा कापरी सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार. नितीन दादा वारिंगे चषक. भरपूर चर्चा स्पर्धेची ऍक्शन रिप्ले बघा. बॅकफुटला गेलाय. चेंडूला येऊ दिलं. गोलाच्या गतीचा वापर केलाय आणि फक्त चेंडूला अप्पर कट करत असताना क्लास क्रिकेट दाखवत असताना आपला दर्जा आपला स्तर उंचावत असताना आपला स्टँडर्ड दाखवत असताना फक्त चेंडू दिशा देत असताना चौकार निर्माण केलाय. अप्रतिम फटकेबाजी. या चौकाराच्या मदतीने या स्पर्धेमध्ये या 3 दिवसामध्ये 2000 रन्स कंप्लीट होतात. थँक्यू रोशन, व्हेरी गुड जॉब. जबरदस्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना एकूण धावा कधी 24-40 धावांचा लक्षाचा पाठलाग करतात. संघ मात्र पुढे आगेगच करतोय. भिवंडी तालुक्यातील दादा संघ आणि टिटवाल्यातील राया संघ असे 2 संघांमध्ये आपण सामना एन्जॉय करतोय. शेवटच्या मोमेंटला पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. मात्र आता शतश जज करत होता. त्याच्या अबाक्यामध्ये चेंडू होता. चेंडूची मात्र फेकाफेकी आणि याच्यामध्ये मात्र गाफील झाले क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण केल्या. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा. राय संघ आपलं संतुलन यावेळी मात्र कमी करत असताना अंदाजसे धाव फलकावरती येतात बघा. चेंडूची फेकाफेकी करत असताना जर हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता कारण फ्रेम मध्ये नव्हता आणि 26 धावा धाव फलकावरती. 3 गडाच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांची सांगता झाली. 18 चेंडू आणि फक्त 14 धावांची गरज. मंचावरती आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व पंढराशेठ वारिंगे दादा देखील आहेत. सुलतानबाईंचं देखील आगमन झालंय. आज आमच्या समीर दादांचा आज वाढदिवस आहे. फार कमी वयामध्ये समीर दादांनी देखील जी उंची गाठली विकासाची ती देखील फार महत्त्वाची आहे. त्यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. फार कमी वयामध्ये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धा आपण पाहत असतोय. हे आमचं व्यासपीठ आज मात्र व्यासपीठ बहरलंय. आम्ही नेहमी म्हणतोय की झाडांना शोभा फुलांची, आबालाला शोभा चांदण्यांची आणि व्यासपीठाला शोभा या आमच्या मान्यवरांची. सर्व मान्यवर या स्पर्धेमध्ये आले त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आम्ही. पंढराशेठ वारिंगे जे 25 वर्ष सातत्यानं नगरसेवक राहिले ते देखील या मंचावरती सातत्याने येत असतात. ते दादांची रॉयल एंट्री पाहण्यासारखी असते आणि दादांचा तो गाड्यांचा ताफा ती त्यांची रॉयल एंट्री ते आम्हाला पाहण्यासारखी नेहमी उत्कंठा असते आणि ती आज आम्हाला पाहायला देखील मिळाली. येणारी चेंडू आता मात्र 18 आणि गरज आहे ते फक्त 14 धावांची. थोडासा वेळ कमी घ्यायचं विनंती करेन राय संघाला कारण याच्यानंतर एक्झिबिशन मॅच आहे. त्याच्यानंतर 2 सामने आम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि आज सूर्यास्त 6 वाजून फक्त 9 मिनिटांनी आहे कारण दिवस छोटे आहेत, थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे प्लीज विनंती करतोय सहकार्य करा कारण आम्हाला लख प्रकाशामध्ये सामने कंप्लीट करायचे आहेत. कारण स्पर्धेचा एक दर्जा आहे, एक स्टँडर्ड आहे. कारण बुलेट ट्रॉफी महाराष्ट्रामध्ये कुठेही दिली जात नाहीये. एकदाच दिली होती फक्त महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं होतं.
तदनंतर मात्र ग्रामीणमध्ये ही कधी कुठे दिली जात नाहीये आणि ती बुलेट ट्रॉफी या पालेगावमध्ये दिली जाते. त्यामुळे पालेगाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरलंय क्रिकेटच्या माध्यमातून हे गाव. लवली हिट, जागाबाना चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र हवेमध्ये फलंदाज बाद होतो. यस इट इज कर मिस टाइम झालाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, अजून एक धक्का, चौथा धक्का 26 वरती भावाले संघाला. पंढरीनाथ वारिंगे दादाचा आहे आधार चषकाला, आहे आधार चषकाला, आहे आधार चषकाला. या क्रिकेटच्या सामन्यात होई जल्लोष मैदानाला, होई जल्लोष मैदानाला, होई जल्लोष मैदानाला. रोशन होईल नाव दादांचा साऱ्या ठाणे जिल्ह्यावर, रोशन होईल नाव दादांचा साऱ्या ठाणे जिल्ह्यावर. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतोय चर्चा. दादांची रॉयल एंट्री स्क्रीन होती दाखवली जाते. जबरदस्त रॉयल एंट्री, जबरदस्त एखाद्या मुख्यमंत्र्याची एंट्री आपण पाहतोय तशीच दादांची एंट्री आपण पाहतोय स्क्रीनवरती दाखवली जाते. जे मागचे क्षण आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून एमटीच्या माध्यमातून कव्हर करण्यामध्ये आले होते. 4 गडी बाद झाले आतापर्यंत. जर हा सामना राय संघाला जिंकायचा असेल तर भवाले संघाचे विकेट प्राप्त करावे लागतील, तर हा सामना तुम्ही जिंकू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टन यामध्ये चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, नाही जमलं मनगटी सहाऱ्याचा वापर, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. चेंडू हिट झालाय ताईजला. सीमित लिमिटेड क्रिकेट ओव्हर्समध्ये धाबा कशा येवत येणं फार महत्त्वाचं आहे. लेग बायज नाही होत, बॅट नाही होत, कशा येवत, अवांतर येवत, धावांची किंमत फार जास्त असते. कारण लिमिटेड ओव्हरमध्ये एका धाब्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की बँगलोरला झालेल्या स्पर्धेमध्ये गोवा संघ एका धाब्यामुळे त्या स्पर्धेतनं बाहेर फेकला गेला. तर एका धाब्याची किंमत किती असते हे नेहमी आपण पाहिलं लिमिटेड क्रिकेट ओव्हर्समध्ये. हो, कट केला शेवटच्या मोमेंटला चेंडूला पंच करत असताना, येऊ दिलं चेंडूला, चेंडूच्या गतबाजचा चेंडू गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना फक्त एकच धाव. क्लास क्रिकेट. दोन चांगले संघ जेव्हा क्रिकेट खेळतात तेव्हा क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा स्तर, क्रिकेटची क्वालिटी, क्रिकेटचा स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण दोन संघाच्या माध्यमातून किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. एक प्रोफेशनल क्रिकेट, एक व्यावसायिक दर्जा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय या दोन संघाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती मात्र खूप चांगलं क्रिकेट दाखवलं जातंय आणि एंटरटेनमेंट केलं तर प्रेक्षकांचं. ऑन साईडला हिट करण्याचा प्रयत्न, लॉंगाला बॅकअप होतं. वेगाने शतकीपुढे सगळ्या 2 बाउंड चेंडूला बॅकअप दिले. फक्त मिळणार ते एकच धाव. सिंगल धावच्या माध्यमात धावसेकेला आकार येतोय आणि एकूण धावसेके 4 गडच्या मोबदल्यामध्ये 40 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येक इलेव्हन भवाले जो भिवंडीतील संघ आहे त्या संघाची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा कुटायच्या आहेत. फक्त 11 धावा दूर आहे विजयापासून. हा संघ बघायचा राय संघ किती ताकदीचा वापर करेल फलंदाज थांबवण्यासाठी. लवली हिट आणि मॅग्निफिसंट स्ट्रोक, सीमा पटकर पॅरल स्ट्रोक, लॉंगाच्या डोक्यावरनं षटकार. मध्ये एकाला खणकाने षटकार पाहायला मिळतोय. पॅरल स्ट्रोक दाखवले त्यांना. जबरदस्त एंटरटेनमेंट नवनाथनं देखील केल्या मैदानावरती. त्याची देखील फटकेबाजी फलंदाजांना मात्र निश्चित भुरल घालते आणि त्याने धावा कुठल्याच मैदानावरती आत्तापर्यंत 13, त्याच्यामध्ये षटकार, 4 चेंडूचा सामना केला त्यानं. मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स त्याने देखील दाखवलं. अटॅकिंग क्रिकेट करत असताना तो देखील पाहायला मिळतोय. टॅप केलाय शेवटच्या मोमेंटला. चेंडू गलीमध्ये जात असताना चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव त्यांच्या समोर काढली जाते आणि धावसेकेला वेगाने आकार दिला जातोय. धावसंख्या 3 षटकांची सांगता. एकूण धावा कधी झाल्या त्या 36. जिंकण्यासाठी येणारे चेंडू 12 आणि फक्त 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा असत्या तर मजा आली असती. मात्र 12 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम. ओमकार तारमाले 360 डिग्री ज्याला आपण नेहमी म्हणत असतो. सनराइज हैदराबाद IPL मध्ये तुम्ही त्याला बघू शकाल. 30 लाखाला त्याची बोली लागली, ही देखील अभिमानाची बात आहे. आज आपल्या ग्रामीणची कडू ISPL खेळतात, त्यानंतर IPL देखील खेळतात. शहापूरचा ओमकार जो IPL खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल, जी मार्चमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार. अभिमानाची गोष्ट आहे रोशन. कारण सध्या टेनिस क्रिकेटमधनं आपण पाहिलं असेल, टेनिस विश्वामधने भरपूर खेळ आपलं तुम्हाला पाहायला मिळेलं आहे. इम्रान खान देखील आपण पाहिलं. कामरान खान जो आपण पाहिला ज्याला बँगलोरमध्ये देखील खूप चांगली फटकेबाजी करत असताना फायनलमध्ये तो संघ देखील पाहायला मिळाला. कामरान खान IPLच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळालं आहे. टेनिस विश्व देखील आज भरपूर प्रगती करत असताना त्यामध्ये केतनला आज आपण ISPL मध्ये पाहणार आहोत, ज्याचा सामना पाहायला विसरू नका. जबरदस्त एंटरटेनमेंट. 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. शॉट ऑफ लेन
आणि याचबरोबर सामना फिनिश. स्विचिटचा फटका आणि ही ताकद आहे भाबाले संघाची. दाखवले भाबाले संघानं की आम्ही किती ताकदवर आहात. फक्त 19 चेंडूमध्ये सामना फिनिश केलाय आणि आपल्या ताकदीचा परिचय दिलाय आणि भाबाले संघ स्पर्धेमध्ये विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक राय टीम. समीर दादांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि पंडित दादा वारिंगे आमच्या ठिकाणी लाडके नगरसेवक उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये सुलतान माहिरी केले असतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी केक कट करणार आहोत. लगेच या ठिकाणी आपण सर्वांना विनंती असेल आपण जॉईन व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची देखील घोषणा करायची सर. तर या स्पर्धेमध्ये ज्याने 5 पर कंप्लीट केल्यात योगेश भालेकर. त्याने 5 विकेट बाद केले. या स्पर्धेमध्ये तो ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. थोडस या ठिकाणी बाजूला सरकायचं. कॅमेऱ्याच्या समोर कोणी राहू नका विनंती असेल. थोडस या ठिकाणी आपण जागा समोरची खाली करायची प्लीज. थोडस या ठिकाणी बाजूला व्हा. असे राहिले तरी चालतील. या साईडचे केतन त्या साईडला गेले तरी चालेल. भाई त्या साईडला आपण जा. चला या ठिकाणी आपण केक कट करतो. डीजे मास्टर आपण देखील रेडी राहायचं आहे. आपण समीर दादांचा वाढदिवस साजरा केलाय. दादांना देखील या ठिकाणी दादा देखील शुभेच्छा देतात समीर दादांना देखील. आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी केक कट देखील कट करण्यात आला आहे. थँक्यू सो मच. या ठिकाणी मान्यवरांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. काही सन्मान देखील आपण करणार आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये.